सो हॅलो फ्रेंड्स, तर मग आज आपण या सेशन मध्ये बेसिक कन्सेप्ट ऑफ द सर्कल जे स्टँडर्ड 8 ला आहे त्याच्याबद्दल आपण आज डिस्कशन करणार. इट्स अ व्हेरी इझी टॉपिक की सर्कल्स मध्ये काय आहे, सर्कल्सचे काही क्वेश्चन्स मुलांना डिफिकल्ट जातात बट इट्स व्हेरी इझी. पहिली गोष्ट मी इंट्रोडक्शन देतो सर्कल्सचं. सर्कल्स मध्ये काय असतं, व्हॉट इज द रेडियस, व्हॉट इज द कॉर्ड. फर्स्ट ऑफ ऑल मी एक फ्री स्केच घेतलंय. O इज द center of the circle. O is the center of the circle, and in that case OA, this is the P, this is the Q, this is the M, and this is the N. मी तीन टर्म्स लिहिले इथे, तुम्ही बघू शकता. फर्स्ट ऑफ ऑल O is the center of the circle. O is the what? Center of the circle. Next what? Segment OA. Segment OA is the radius. Segment OA is the what? Radius. And segment PQ is the diameter of the circle. Is what? Diameter of the circle. And segment MN is the chord of the circle. मी इंट्रोडक्शन दिलं त्याच्यामध्ये बघा, आता खूप सिंपल कन्सेप्ट आहे. रेडियस आणि रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर. रेडियस सपोज डायमीटर इज ऑलवेज what 2 times of what radius. जर का रेडियस 5 सेंटीमीटर आहे तर व्हॉट इज द डायमीटर? ऑलवेज इट शुड बी 10 सेंटीमीटर. ऑलवेज. कारण काय होणार आहे? कारण बिकॉज द डायमीटर इज ऑलवेज द 2 times of what? Radius. And what is the relation? Maximum longest chord is nothing but what? Diameter. हे पण एक इम्पॉर्टंट. Longest chord is always what? Diameter. Always what? Diameter. Longest chord म्हणजे काय? ही chord आहे. ही कॉर्ड जेव्हा मी अशी अशी मोठी मोठी करत जाणार, एकदा अशी होईल, ह्याचं लेंथ जर का 2-3 सेंटीमीटर असेल, इथे 4 सेंटीमीटर 5 असं मोठं 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 होत जाणार. अँड ॲट अ वन पॉइंट इट विल पासेस थ्रू द सेंटर आणि ते काय होणार? डायमीटर. सो लॉंगेस्ट कॉर्ड इज ऑलवेज व्हाट? डायमीटर ऑफ द सर्कल. एक कन्सेप्ट है बेसिक है. मी तुम्हाला रिलेशन पण सांगितलं. रिलेशन ने बताया की भाई डायमीटर इज ऑलवेज ट्वाइस द रेडियस. हे कन्सेप्ट झाला. नंतर काही थेरम आहे आणि ते थेरम वरून काही क्वेश्चन्स आहेत, त्याच्यावरती आपण आता डिस्कशन्स करूया. This is a circle with the center O. Then AB is the chord. I'm doing the one construction, and that is nothing but OP. So यहाँ पे एक स्टेटमेंट आता है, OP is perpendicular to AB. क्या लिखा मैंने? OP is perpendicular to what? AB. OP परपेंडिकुलर टू AB है. इन दैट केस यहाँ पे हम लोग बोल सकते हैं कि मैंने परपेंडिकुलर निकला है कहां से? फ्रॉम द सेंटर. जैसे ही मैं सेंटर से परपेंडिकुलर निकल रहा हूं कहां पे? कॉर्ड पे. तो वो कॉर्ड को बाइसेक्ट कर रहा है इक्वल टू सेगमेंट में. मतलब यहाँ पे मैं लिख सकता हूं, यहाँ पे एक रीजन है, परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल to a chord bisect the chord. Perpendicular drawn from the center of the circle to a chord bisect the chord. It's a very simple. It's a very simple. बघा ना मी काय सांगतो, जर का इथे जर का OP परपेंडिकुलर आहे AB ला, तर मग सपोज जर का AB 12 सेंटीमीटर असेल तर सर AP किती येणार आहे मला माहिती आहे, कारण AP is also equal with the what? PB, because I have a reason. बायसेक्ट केलं. बायसेक्ट म्हणजे इक्वली डिवाइड केलं की भाई हा एक 1 आहे तर त्याचा बायसेक्ट केलं तर एक हाफ and second is also half. So AP is equal to what? PB. So if I am writing what? AB is nothing but what? AB total है किसका? AB plus PB का. Is that nothing but what? A dash P dash B.
So is equal to AP is nothing but PB. So can I write it as AP और PB के जगह पे भी मैं AP लिख सकता हूँ. So therefore AB is nothing but what? AB is equals to what? 2 times of what? AP. AP plus AP 2AP. So अगर AP आपको AB कितना बोला है 12, तो 12 is equals to what? 2 times of what? AP. ये 2 multiply इसे जो करना divide, so 12 upon 2 is equals to what? AP. So therefore 6 centimeter is nothing but what? AP. So AP कितनी है 6 centimeter. It's important. Next is what? अगर ये रेडियस है ऐसे, OA is the radius. काय लिहिलं मी इथे? OA is the radius. OA radius है, and if I suppose they given to you the OA is nothing but what? 10 centimeter. And they ask you to find what is the distance between center of the circle to a chord. What is the difference between, what is the distance between center of the circle to a chord? Distance between मतलब center of the circle तो भाई O है, वहां से लेके ये P तक का distance. It's a very simple. रेडियस है कितनी है माझा इथे रेडियस त्याने दिले गिवन 10 सेंटीमीटर. मेरे को ये चाहिए. I know it very well. It's a very simple. If I consider in triangle, एक ट्रायंगल है OPA. देखो ना ऐसे मैं एक बाहेर एक रफ डायग्राम ट्रायंगल काढला. हा P आहे, हा O आहे, हा काय A. OPA in that case ये क्या है 6 सेंटीमीटर. ये कितना है मेरा 10 सेंटीमीटर. What I wanted OP. So therefore OP निकालना है. So therefore यहाँ पे देखो by using what 90 डिग्री मिला मतलब पाइथागोरस, by using पाइथागोरस थ्योरम. तो पाइथागोरस क्या सांगतो 90 के अपोजिट दैट इज हाइपोटेन्यूस मतलब कितना होगा 10 का स्क्वायर इज इक्वल टू व्हाट वन साइड स्क्वायर यानी कि 6 का स्क्वायर प्लस ये कौन है OP, तो वो हमें निकालना है. तो 10 का स्क्वायर होता है 100 इज इक्वल टू 6 स्क्वायर इज व्हाट 36 प्लस यहाँ पे कितना है OP का स्क्वायर. सो 100 प्लस 36 इधर आके कितना होगा माइनस 36 इज इक्वल टू व्हाट OP का स्क्वायर. सो आंसर इज व्हाट 64 इज इक्वल टू व्हाट OP का स्क्वायर. सो देयरफॉर OP कितना है व्हाट इज द स्क्वायर रूट ऑफ 64. So what is the distance from the center of the circle to a chord is what 8 cm. It's a very simple. So या टाइपचे क्वेश्चन निघतात. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय दिस इज व्हाट रेडियस. रेडियस इथे पण असू शकते, रेडियस इथे पण असू शकते. एव्हरीवेअर इट्स द सेम. गाइस हे 6 सेंटीमीटर आहे तर हे पण किती असणार आहे 6 सेंटीमीटर. and this is the what distance from the center of the circle to a chord. आता सपोज जर का तुमच्याकडे क्वेश्चन दिलाय हे तुम्ही कॉपी करून घ्या व्यवस्थित. given P Q I consider what T I consider what E. Given chord length is what segment PQ आपका दिया है 48 सेंटीमीटर. I know it very well. And radius they given to 25 सेंटीमीटर. Radius of the circle. एकच क्वेश्चन तुम्हाला बघा सगळं क्लिअर होतं. रेडियस इज 25. बघा पहिले डायग्राम वाच. क्वेश्चन वाचल्यानंतर त्यांनी गिवन काय काय दिले ना ते बघितलं पाहिजे की आपल्याला रेडियस दिली आहे, आपल्याला कॉर्ड दिली आहे, आपल्याला डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू अ कॉर्ड. डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू अ कॉर्ड म्हणजे किती असतं that is important. So radius आणि आपल्याला we need to find again distance from center of the circle. So solution if I am writing solution मध्ये तुम्ही बघू शकता की सर PQ टोटल दिलंय तुम्हाला 48 सेंटीमीटर. ठीक आहे सर I know it very well. OA is perpendicular to PQ. So therefore जेवढं PA असणार आहे तेवढंच किती असणार आहे सर EQ. बरोबर ना इक्वल. आणि रिजन काय ना परपेंडिकुलर drawn from center of the circle
a chord bisect the chord. Perpendicular drawn from the center of the circle to a chord bisect the chord. Chord ला bisect केले. So मी लिहू शकतो therefore PQ is nothing but what? PA plus AQ. So therefore if I consider AQ म्हणजेच PA आहे. So PQ is nothing but what? 48 is equals to what? PA plus AQ is nothing but again PA. So therefore 48 is equals to what? 2 times of what? PA. To multiply इथे उनका ना divide 48 upon 2 is equals to what? PA. Answer is what? 24 centimeter is nothing but what? PA. म्हणजेच हे किती आहे? PA 24 centimeter. जैसे जैसे एक एक वैल्यूएशन अगर आपको मिलते जाते वैसे वैसे पुट करते जाओ. So very simple. Next is what I consider again. अगर मैंने इधर माना number 2 in triangle OAP. OAP angle A is nothing but what 90 degree वो तो हमें पता था. So I again consider what by using Pythagoras theorem. Pythagoras theorem is nothing but what OP का square OP is equals to what OA square plus PA का square. OP is nothing but what 25 that is the radius. OA is nothing but वो सर वही तो निकालना है हमें. PA is nothing but what 24 और उसका स्क्वायर. 25 का स्क्वायर अगर आपको याद रहेगा तो नहीं तो 25 to 25 करो. OA स्क्वायर ये वाला 24 का स्क्वायर है 576. ये प्लस 576 यहाँ पे जाके क्या होगा माइनस. तो 625 माइनस 576 इज इक्वल टू व्हाट OA का स्क्वायर. तो यहाँ पे कितना आएगा आंसर 49 इज इक्वल टू व्हाट OA का स्क्वायर. स्क्वायर रूट लूंगा मैं 49 का इज नथिंग बट व्हाट OA. तो आंसर 7 सेंटीमीटर इज नथिंग बट व्हाट OA. So therefore again the distance from the center of the circle to a chord is nothing but 7. So this is a very basic way. की basic way मध्ये बघा आपण काय करतो. पहिली गोष्ट क्वेश्चन वाचल्यानंतर डायग्राम बनवता आले पाहिजे. डायग्राम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. डायग्राम दिस इज ऑल्सो सिंपल की म्हणजे सर्कल बनवलंय O इज द सेंटर. दिस इज द व्हॉट कॉर्ड. कॉर्ड कशी पण असू दे तुम्ही नाव दिलं असेलच तिला काही पण. जर का कॉर्डची टोटल लेंथ दिली आहे तर बघा नक्कीच हे परपेंडिक्युलर तर आहेच सर. म्हणजे जर का इथे दिली तर हे टोटल लेंथ आहे म्हणजे हे आणि हे काय होणार आहे इक्वली डिवाइड. म्हणजे दोन्ही पार्टला ते काय करणार आहे डिवाइड करणार आहे. हे डिवाइड झाल्यानंतर तुम्हाला माहिती ही तर माझी काय रेडियस आहे आणि हे काय माझी रेडियस आहे. रेडियस आर ऑलवेज इक्वल. येस और दिस इज द व्हॉट सेंटर ऑफ द सर्कल टू अ कॉर्ड. हे एवढं डिस्टन्स आहे. येस और नो. म्हणजे हे पण तुम्हाला माहिती असेल बिकॉज तुम्ही कॉर्डला डिवाइड बाय 2 केलं तर तुम्हाला हे मिळणार आहे. ये तो आपको निकालना रहेगा तो ये ऐसे भी निकल जाएगा. कधी कधी ॲट अ वन टाइम सपोज जर का तुम्हाला हे दिलेलं असेल हे 10 दिलंय सपोज अगर आपको ये दिया 8 बाय यूजिंग पायथागोरस आपको ये 6 आएगा. जर का AP 6 है तो PB पण किती असणार 6 आणि AB टोटल किती होणार आहे मग AB इज नथिंग बट व्हाट 6 प्लस 6 आन्सर किती आला 12 सेंटीमीटर. दीज आर द बेसिक. फक्त आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामध्ये गिवन काय. गिवन दिल्यानंतर मग तुम्ही त्याच्या पुढे करू शकता सॉल्व. हेच फक्त क्वेश्चन वाचा काय दिले ते पहा आणि मग त्याला इम्प्लिमेंट करा. दिस इज अ व्हेरी बेसिक कन्सेप्ट. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट कॉर्ड. हे झाल्यानंतर मग मी त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ बनवेन. त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सेंटर आर्क मेजर ऑफ द आर्क हाऊ यू कॅन फाइंड आउट द व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द सेंट्रल arc to that central angle, what is the relation in between that, हे सगळं काही शिकवेन. इट्स अ व्हेरी सिंपल कन्सेप्ट. तोपर्यंत हे बघा याच्यामध्ये काही अनसॉल्व्ड क्वेश्चन्स असतील ते सॉल्व्ह करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये करा. तोपर्यंत